कबनूर येथील ग्रामदैवत जंदिसो ब्रांसो यांच्या 12 मार्च रोजीच्या उरुसात मनोरंजन, खेळ अथवा पाळणा आणि इतर खेळ हे लावण्याबाबत मागवलेले निविदेत संजय दामोदर कैकाडी यांनी 33 लाख रुपयांची सर्वात जास्त दराची निविदा उरुस कमिटीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे। ग्रामपंचायत सभागृहात बोलावण्यात आलेल्या उरुस नियोजन बैठकीच्या सुरुवातीला सरपंच सुलोचना कट्टी यांनी स्वागत केलं। यानंतर उरुस कमिटी अध्यक्ष मिलिंद कोले यांनी नियम वाटींचं वाचन केलं। यावेळी वाहतूक आणि व्यावसायिक दरात वाढ झाल्यानं खेळणे पाळणे यांचे तिकीट दर 40, 50 आणि 60 रुपये ठेवण्याची मुभा दिल्याचं सांगण्यात आलं आहे। यावेळी बंद पाकिटातून मागवलेल्या 7 निविदांमधून संजय कैकाडी यांची सर्वात जादा रकमेची निविदा आली आणि ती मंजूर केल्याचं उरुस समितीनं जाहीर केलं। बैठकीला सदस्य प्रकाश पाटील, गौराबाई काडाप्पा, प्रमोद पाटील, बबन केटकाळे, अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील, मधुकर मनेरे, रोहिणी स्वामी, रजनी गुरव, हुसेन मुजावर, अल्ताफ मुजावर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर। हिंदू मुस्लिमचे ऐक्य असलेले जंदीसाहेब ब्रांसाहेब उर्सानिमित्त दर्गामध्ये रंगरंगोटीचे काम चालू झालेले आहे। रविवार दिनांक 8/3/26 रोजी संध्याकाळी 5 वाजता परंपरेप्रमाणे मंडप चढवला जाईल। मंडप चढवल्यानंतर खऱ्या अर्थानं उर्साला सुरुवात होईल। गावातील सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन हा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करतात। यामध्ये सरपंच, माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व दोन्ही तालुका पंचायत सदस्य, गावकरी तसंच मुजावर मंडळी व पंचक्रोशीतून येणारे पाहुणे मंडळी यामध्ये सहभाग घेऊन उरूस व्यवस्थित व नेटका पार पाडतात। वर्षाप्रमाणे सर्व करमणुकीचे कार्यक्रमही होणार आहेत। यामध्ये कवाली, तमाशा, भीमगीत, लावणी कार्यक्रम व पाडव्या दिवशी पोवाडा होईल। तरी मी कबनूर व पंचक्रोशीतील नागरिकांना आवाहन करतो की आपण या उर्सामध्ये मोठ्या प्रमाणात सामील होऊन उर्साचा आनंद लुटावा। काही संभ्रम अवस्था आपल्या गावामध्ये निर्माण झाली होती, त्यामुळे पंचक्रोशीतून फोन येत होते उरूस होणार की नाही होणार। तो विषय सगळा संपलेला आहे आणि सालाबाद प्रमाणे उरूस आपला साजरा होणार आहे। तरी या उर्सात सर्वांनी सहभाग होऊन आमच्या कबनूर गावची शोभा वाढवावी असं मी जाहीर आवाहन करतो। हा कबनूरचा उरूस हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमालगत गावामध्ये शाकाहारी उरूस म्हणून प्रसिद्ध आहे आणि या उरुसाच्या नियोजनाची तयारी आज सर्व कबनूरमधील उरूस कमिटी असतील, कबनूर ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील, नागरिक असतील, या सर्वांच्या उपस्थितीत सुरुवात झालेली आहे। खरं म्हणजे यात्रा उरूस हे गावोगावी ज्यावेळी भरत असतात त्यावेळी कोट्यावधीची उलाढाल या उर्साच्या आणि यात्रेच्या निमित्तानं होत असते। भाविक पाळणंवाले असतील, खेळणंवाले असतील, कलाकारांचं जे असतील त्यांना मानधन देण्याचं अशा पद्धतीनं एक आर्थिक उलाढाल या यात्रा आणि उर्साच्या निमित्ताने भरत असते। त्यामुळं एक लोकोत्सवच या ठिकाणी गावोगावी या यात्रेनं उर्साच्या निमित्तानं साजरा होत असतो। आणि आज कबनूर गाव किंवा एक किंबहुना या पश्चिम महाराष्ट्रातलं एक नावाजलेलं गाव या ठिकाणी कबनूर आहे, कारण हा शाकाहारी आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा गाव आहे। आणि या गावाचा उरूस आपण मोठ्या उत्साहात सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी साजरा होत आहे। याचा आनंद आपण सर्वांनी या ठिकाणी पंचक्रोशीतील लोकांच्या माध्यमातून घ्यायचा आहे। मी सर्व पै पाहुणे असतील किंवा आजूबाजूच्या गावातील नागरिक असतील, भाविक असतील, त्यांना आवाहन करतो या लोकोत्सवामध्ये आपला सहभाग या ठिकाणी घ्यावा आणि या कबनूरचा उरूस शांततेत चांगल्या पद्धतीनं आपण पार पाडूया। धन्यवाद।